मेळघाटातील दोमा गावातील निवासी आदिवासी आश्रम शाळेत भूताची अफवा पसरल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घर गाठले आहे. तर विद्यार्थ्यांना अचानक विविध लक्षणे जाणून आल्याचे वातावरणात समजून येत आहे. तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गेल्या 3 दिवसापासून मेळघाटात दाखल झाले आहेत. पाचडोंगरी, डोमा, खामिलसह विविध गावांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तर भूत नसते, ही केवळ अफवा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुन्हा शाळेत जावे असे आवाहन नंदिनी जाधव यांनी केले आहे. नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. आज आपण मेळघाटामध्ये आहोत. मेळघाटामधील डोमा जी आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये काही विद्यार्थिनींना भूत दिसलं असं सांगितल्यामुळे अक्षरशः त्या शाळेतले सर्व 600च्या वरती जी विद्यार्थी होते सर्व घरी निघून गेलेले आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये त्या शाळेमध्ये भूत असल्याची अशी अफवा बऱ्याच ठिकाणी पसरली गेली. त्यातल्या त्यात एक 15 ते 16 मुलींना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भूत दिसलं आणि त्याच्यामुळे त्रास झाल्याचं जाणवलं. आणि त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते माझ्यासोबत रामभाऊ डोंगरे आहेत, ते नागपूरवरून आहेत, प्रवीण देशमुख सर आहेत, ते मुंबईवरून आहेत, आणि मी नंदिनी जाधव, मी पुण्याहून आहेत. आम्ही सर्व राज्याचे कार्यकारिणी सदस्य आहोत. आणि ह्या मेळघाटातल्या ज्या विद्यार्थिनीला त्रास झाला त्या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करत आहोत. आणि पाचडोंगरी आहे किंवा खडीमल याच्यामध्ये जाणार आहोत, चुनकडी आहे, एकताईमधल्या 6 मुलींचं आम्ही प्रबोधन केलेलं आहे. त्या सर्व मुली येण्यासाठी आता तयार झालेल्या आहेत. आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे. आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे. त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली. आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आज आम्ही खडीमलमध्ये आहोत. खडीमलमध्येही त्या 2 मुलींशी इथे चर्चा करत आहोत आणि त्यांनाही शाळेमध्ये जाण्याची विनंती करत आहोत. तर पुढे आमचं काम असं चालू राहणारच आहे. अशा काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहोत. शाळेमधल्या शिक्षकांशी, तिथले मुख्याध्यापक आहेत, अधीक्षक यांच्याशी बोललेलो आहोत. त्या शाळेमध्ये स्वतः आम्ही राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी भूत वगैरे असं काही नाही आहे. पण ती एक मुलांच्या डोक्यामध्ये भीती बसलेली आहे आणि ती अफवा आहे. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला एक विनंती करायची आहे की असं भूत वगैरे कुठे नसतं. तर आपलं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षण पुन्हा आपलं चालू करण्यासाठी परत शाळेमध्ये जावे अशी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आवाहन करत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती.